नींद ना आए रे, चैन ना आए रे, जीवन सारा बीता जाए शाम ना आए रे। नींद ना आए रे, चैन ना आए रे, जीवन सारा बीता जाए शाम ना आए रे। महायोग पीठे तटे भीमगीता समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलं सीतासमारोपितवां मानवमासायतचारुचापं नमामि रामं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। जयांचे केली स्मरण, वै सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरुजे ते नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला। तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। जीवनामध्ये झालेली संत भेटी आणि संत भेटीच्या भाग्यामुळे झालेली परमात्मा प्राप्ती, त्या परमात्मा प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये मांडतायत। अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र चिंचवण या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहातील ही माझी अखंड सेवा। मला वाटतं हे 5वं कीर्तन माझं या गावामध्ये आहे, म्हणजे एक पंचवार्षिक माझी झाली आता लक्षात। सलग 5 वर्ष येण्याचा योग तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक महाराजांनी त्यांचं कौतुक केलेलंच आहे। आणि न अभिषेको सिंहस्य, सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। म्हणून एक वाक्य बोलेल मी तुम्हाला, सिंहासन की चिंता मत करो। तुम्ही जाणकार लोक आहात, मला प्रतिसाद द्या। सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहां बैठोगे वहां सिंहासन तयार होगा। सिंह होऊन जर चालला तर बसाल तिथं सिंहासन तयार होईल महाराज। म्हणून असं आपल्या भागाचं वैभव भूषण अतिशय कमी वयामध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या पखवाजाच्या आवाजाने आणि त्याच्या दुप्पट स्वभावाने ज्यांनी वेड लावलेला आहे, असे आमचे भरत महाराज पठाडे, महाराजांना धन्यवाद देतो। आताच आपण धन्यवाद, ज्यांची आपण सुंदर चाल ऐकलेली आहे ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट रशीद खानकडे ज्यांचं थोडं शिक्षण झालेलं आहे असे आमचे रवी महाराज पवार गुरुजी या ठिकाणी आज माझ्याबरोबर आलेले आहेत, भरत महाराज घेऊन आलेले आहेत। हा योग आहे बरं का। म्हणून गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त पारायण सोपान महाराज आहेत, बाबा राधेश्याम महाराज, सर्वच महाराज मंडळी, माऊली आहेत, सर्व महाराज मंडळी, हरिभक्त पारायण सोजे महाराज आहेत, माझे गुरुबंधू आहेत, पुरुषोत्तम महाराज आहेत, सर्वच गुरुजी आहेत, सर्वांना धन्यवाद देतो। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे, लक्ष देऊन ऐका। तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। उजळले भाग्य आता, तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं। लक्ष द्या माझ्याकडे। का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही। अवघी चिंता वारली, जास्त होते काय, बरोबर आहे, ठीक आहे। अवघी चिंता वारली, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात चिंता राहिली नाही। जरा लक्ष द्या माझ्याकडे। लोक म्हणते महाराज कोणती चिंता आहे तुम्हाला? परमार्थ करणाऱ्या माणसाला एकच चिंता असते, कोणती? परमात्मा प्राप्तीची। आणि महाराज म्हणतात ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही। कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला। काय लाभ झाला?
पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले महाराज जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? तुकाराम महाराज म्हणले जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. ऐका बरं का, देवाला राहण्यासाठी योग्य जागा जर शरीरामध्ये कोणती असेल तर हृदय. हृदय सोडून देवाला दुसरीकडे राहायला आवडत नाही. सामान्य माणसाला हृदयात राहायला आवडतं, मग देवाला का राहायला आवडणार नाही? ऐका, म्हणून महाराज म्हणतात मिळवलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. पण कुठं? संपुष्ट. संपुष्ट म्हणजे आतल्या आत. माझ्या हृदयाच्या पेटीमध्ये आतल्या आत जो कप्पा आहे तो परमात्मा मी त्याच्यामध्ये साठवला. हृदय बंदी खाना, बोला बोला बोला, केला आत विठ्ठल कोंडीला. देवाला जर कोंडून ठेवायचं असेल तर हृदयाचं जेल करावं लागतं. आणि महाराज म्हणतात तो परमात्मा मी माझ्या हृदयात ठेवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हटले कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. करण्याची आवाज थोडी कमी करा दादा, करण्याची आवाज कमी करा. तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं. आणि ते ज्ञान संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, बोला बोला, सापडला. भावानं देव सापडला जात असतो. भाव वळे आकळे, बोला बोला, एरवीन आकळे करतळी आवडे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात्. लक्ष देऊन ऐका, भावानं देव आपला होत असतो. म्हणून महाराज म्हणतात तो भाव संतांच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. बोलत चला, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी. बरोबर आहे ना? बरोबरच आहे, तुम्ही फक्त माना हरवत चला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी. मला सांगा, एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. पण मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते? बोला 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 बोला, असावी लागते. हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात तो या भावा सापडला, तो देव सापडला. मग सापडायच्या अगोदर काय व्हावा लागेल? हरवावा लागेल. आणि हरवायच्या अगोदर आपल्या जवळ, बोला ना, असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा गटी राम, बोला बोला, देहादेही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. म्हणतात ना, जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नहीं. दरबार हजारों देखे हैं पर चिंचवन जैसा दरबार नहीं. दरबार हजारों देखे हैं. अरे जिस गुलशन में तेरा नूर नहीं, ऐसा तो कोई गुलजार नाही. देव नाही अशी जागा नाही महाराज, लक्षात ठेवा. कोणी म्हणून महाराज देव आहे तर मग दिसत का नाही? बरोबर आहे ना, देव आहे तर दिसत का नाही? बोलत चला बरं का, मोकळं बिनधास्त बोला. कोरोना आहे का? बोला ना, आहे आहे. नाही म्हणल्यावर देश कसा बंद राहील महाराज? जग बंद आहे की नाही? कोरोना आहे की नाही? ज्याला झालं त्याला बेटा ते सांगला आहे का नाही? कोरोना आहे का नाही? बोला बोला, आहे. मग कुणी कुणी पाहिला? हात वर करा बोलून. पाहिलाय का कुणी? बोला ना, बोला बोला बोला. पाहिलाय का? नाही. मग नाही का? आहे. मग पाहिला का? नाही. मग नाही का? चाल देऊ का असं? लक्षात ठेवा बघा, कोरोना आहे, पाहिला नाही ना. जे देव नाही म्हणतात त्यांच्यासाठी हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. ऐका, एक वाक्य बोलेल. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, वाक्य लक्षपूर्वक ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकत नाही. म्हणून परमार्थाची, म्हणून कीर्तनाची, म्हणून भजनाची गरज आहे. मग आहे तर दिसत का नाही? का दिसत नाही त्याचं सुद्धा कारण सांगतो मी तुम्हाला. एका गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, थोडासा गेन वाढवा. गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं, आय महात्मा ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी, ते ब्रह्मत्व आहे.
तू देव आहे, तू देव आहे, तू देव आहे, असं गुरुजीनं रोज पोरांना पाठामध्ये शिकवायचं. एक दिवस एक चिकित्सक पोरग गुरुजीकडे आलं, म्हणे गुरुजी तुम्ही रोज आम्हाला सांगता तूच देव आहे, तूच देव आहे, पण कधी अनुभवायला येत नाही हो, थोडा कमी करा, कधी अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणले बाळा आपण अनुभवाचं नंतर बघू, तो आपल्या वरच्या मजल्यामध्ये जा, सेकंड फ्लोअरला जा आणि आपलं कपाट आहे त्याच्यातून एक लोखंडाची डबी आहे, तेवढी डबी घेऊन माझ्याकडे. पोरग गेलं, कपाट उघडलं, लोखंडाची डबी घेतली आणि गुरुजीकडे आलं. गुरुजी लोखंडाची डबी. गुरुजी म्हणले बाळा आता ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. हे बोलणं पडतंय का तुम्हाला? बोला बोला. लोखंडाच्या डबीत परीस राहणं शक्य आहे का? नाही. लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला कळतं. पोरग म्हणे काय बोललात गुरुजी? गुरुजी म्हणले बाळा ती लोखंडाची डबी उघड आणि त्याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. पोरग म्हणे तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळते का? पोरं आता फॉरवर्ड आहेत महाराज, हुशार पोर आहेत. 12वीचा निकाल लागला आणि एक पोरग घरी आले. घरी आल्या बापाला म्हणे बाबा आपल्या गल्लीतली पोरं ढिगाणं नापास झाली म्हणे. बाबा ढिगाणं. बाप म्हणे तू? मी सुद्धा त्या ढिगात आहे म्हणे. दुसरीकडे शोधायची गरज नाही. एक पोरग बापाला म्हणे बाबा मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे अरे देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे एक किक मारायने एक गिअर टाकाय. काय सांगणार तुम्ही आता? फॉरवर्ड पोर आहेत मला. काय बोलताय गुरुजी तुम्हाला कळतंय का? गुरुजी म्हणले बाळा तू सांगितलं तेवढं कर. डबी उघड. पोराने डबी उघडली आणि ऐका खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता. कोणी म्हणाल आता महाराजाला दवाखान्यात न्यायची वेळ आहे. खरंच त्या लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तो परीस एका कागदाच्या पुडीत गुंडाळलेला होता. आता बोलत चला. लोखंडाच्या डबीत परीस नव्हता का? बोला ना. होता. मग लोखंडाच्या डबीचं सोनं का झालं नाही? मध्ये काय होतं? कागद. मग लोखंडाच्या डबीचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? कागद काढावा लागेल. लोखंडाचा परिसाचा स्पर्श घडून आणावा लागेल. म्हणजे लोखंडाच्या डबीचं सोनं व्हायला वेळ लागणार नाही. सिद्धांत ऐका. लोखंडाच्या डबीत परीस होता, पण कागदाच्या पुडीत गुंडाळल्यामुळे लोखंडाचं सोनं झालं नाही. तसं हृदयात देव आहे, पण अज्ञानाच्या पुडीत गुंडाळलेला आहे. मायेचं, अविद्येचं, अज्ञानाचं आवरण त्याच्यावर आहे, कागद त्याच्यावर आहे. तो अविद्येचा, अज्ञानाचा, मायेचा कागद काढावा लागेल ना. पण तो अज्ञानाचा कागद आपण आपल्या ताकदीनं काढू शकत नाही. याकरता महाराज म्हणतात संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझं अज्ञान दूर झालं आणि माझ्या हृदयातल्या देवाची मला ओळख झाली. तो या भावा सापडला. मी संताच्या चरणावर भाव ठेवला आणि तो परमात्मा मला कळाला. म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात बघा. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला ना जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस निश्चितच मिळतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी न कधी तेरस होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही आले अवतार कीरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. पुरुषोत्तम बाबा अवतारी पुरुषांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? आपण अवतावरचे माणसं आहे, आपल्याला किती वेळ लागणार आहे बोला. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं बघा. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. मी एक सुंदर वाचलं 2 दिवसापूर्वी, थोडा इको कमी करा. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और आमिर का बिस्तर एक है. तिथे गरीब वेगळा आणि श्रीमंत वेगळा नाही जमाना. जो आला तो जाणार आहे याच्यात शंका नाही बघा. एका ट्रकवर मी असं छान वाचलं. विठ्ठला काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असता. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, थोडा इको कमी करा ना आवाज वाढ. आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला कीर्तनाला चाललो, त्यावर औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा.
म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य लिहिलेलं होतं, प्यार कभी झुकता नहीं और हप्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, कोणताही असू द्या, लक्षात ठेवा बघा, हप्ता भरावाच लागणार आहे महाराज, लक्षात घ्या. विनोदाचा भाग सोडा, एका ट्रकवर असं छान वाक्य लिहिलेलं होतं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात, काय आम्हाला रसच त्यात आहे म्हणून रस्त्यातच आहे की. एका मौत से किसी की रिश्तेदारी है, ट्रक वरचं वाक्य बघा, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. येण्याचा दिवस ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा आहे म्हणून आपण जयंती किंवा जन्म उत्सव करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आता हा सप्ताह देवाच्या येण्याचाच आहे ना, उद्या जन्म आहे ना देवाचा, आहे की नाही. येण्याच्या निमित्तानंच एवढा मोठा उत्सव आहे ना महाराज. येण्याच्या दिवसाला महत्व दिल्या जातं, जाण्याच्या दिवसाला महत्व दिल्या जातं. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा बोला बोला जाण्याचा दिवस. पण या दोनही दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता बघा, माघ शुद्ध दशमी, बोला पाहुणी गुरुवार. केला अंगीकार बोला 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 पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, माघ महिन्यातला दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? लक्ष देऊन ऐकताय ना सर्व, माना हलवा बरं. हा, त्या गुरुवारच्या दिवशी काय झालं, त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. ऐका बरं, पहिलं जग चालायचं ते मंत्रानं चालायचं सरपंच, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं चालायला लागलं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं चालायला लागलं आणि सध्याचं जग षड्यंत्रानं चालतं. लक्षात ठेवा, मंत्र रामकृष्ण हरीचा दिला आणि रामकृष्ण हरीचा मंत्र देऊन माझ्या गुरुने मला स्वप्नात काय मागितलं? पडिला विसर बोला बोला भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, स्वप्नात येऊन काय मागितलं?
तूप. आणि किती मागितलं बोला ना, पावशेर. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप. आता तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, आणि वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला माया हो म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा. नाही कळलं का तुम्हाला? जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी बोलेल तुम्हाला. पण आईस्क्रीम खाल्लात का कधी बोला ना? आईस्क्रीम खाल्ला कशाने खाता? चमचाने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करून फायदा नाही मला, लक्षात ठेवा. बरं, चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेन मी तुम्हाला. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला तो रिकाम करतो, हा त्याचा दुर्गुण आहे. म्हणून चमच्यापासून सावध राहा महाराज. विठाला पावशेर तूप मागितलं महाराज. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला बोला ना. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 600-700 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो भाऊ. आता बी काही वावडं नाही पण वेळ नाही. ते पंक्तीला जेवाय गेलं का शेवटच्या दिवशी सप्त्याची पंगत मोठी, अख्खा गाव जेवाय असतो पहा. तूप एका द्रोणात नाही तर वाटीत असतं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं तर तुपाने वाढ पाणी, बरोबर आहे ना? तुपाने वाढ. मग ते तूप वाढायला त्याच्याकडे देत नाही बघा. सर्व वाढून झाल्यानंतर एकच माणूस असतो गावात तूप वाढणारा, त्या शामराव बोलवा, त्याच्याशिवाय तुपाचं जमणार नाही. मग तो येणार, अशी लंबी पंगत बसलेली असते बघा. तुपाची वाटी द्रोण काय असेल तो हातात घेणार, बाया माग करणार, चाडी बोट एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या गुरुनी मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता तुपाचा आणि पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. मग संबंध नाही तर बोललं कशाला? हे आहे ना, संबंध नाही तर बोललं कशाला? याचा संबंध कसा येतो बघा. तुपाचा आणि पावशेराचा संबंध कसा आणि परमार्थाचा संबंध कसा येतो सांगतो, लक्ष देऊन ऐका. पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग, 1/4 आहे की नाही? एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. ऐका, सोपं सोपं सांगतो. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पाव भाग म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग बाजूला केला तो चित्ताचा. तो एक भाग बाजूला केला तो चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. लक्षात ठेवा. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. जसं व्यवहारात तूप सार तसं परमार्थात चित्त सार. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात येऊन बाबाचे नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझं चित्त माझ्या गुरुनी मला मागितलं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. हे अभंगाच्या पहिल्या
द्या. उजळले, बोला, भाग्य आता अवघी चिंता वारली. बघा हा अभंग थोडा का होईना बहुतेकांच्या पाठे. किती? उजळले, एवढं बहुतेकांच्या पाठे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल का? इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, उजळले भाग्य आता चप्पल घ्यायची चिंता वारली. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येते का? पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठे. ऐका, उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला उजळणं म्हणतात. माया हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? माना हलवा बरं. हा, उजळणं माहितीये का तुम्हाला? बऱ्याच वर्षापूर्वी लोक आहे ना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. आहे का लक्षात? एवढं उजाळलं होतं की आणखी विसरलं नाही. त्यांनी उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात बघा. आपण कशाला भाग्य म्हणतो जरा लक्ष देऊन आहे का? आपण कशाला भाग्य म्हणतो आणि साधू संतांच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? संसारिक माणसाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं आणि परमार्थ करणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं भाग्य कोणतं? संसारात भाग्यवान कुणाला म्हणतात बघा. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याचा मुलगा चांगला निघाला तर लोक त्याला बोला ना भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं तर लोक त्याला भाग्यवान म्हणतात. संसारात भाग्य कोणतं? चांगली बायको, आज्ञाधारक पोरं, सुना ऐकण्यातल्या, चार लोकांनी मानलं पाहिजे, एखादं पद आपल्याकडे असलं पाहिजे. याच्यापेक्षा काही भाग्य वेगळं माहितीये का तुम्हाला? नाही. संसारिक माणसं यालाच भाग्य म्हणतात ना. बायको, पोरग आणि पैसा. महाराज हे भाग्य तुकाराम महाराज म्हणतात एका प्रमाणात या याला जर आपण भाग्य म्हणत असाल तर महाराजांना त्याचा एका प्रमाणात निषेध केला. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. बायको, पोरग, पैसा याला परमार्थात भाग्य म्हणत नाही. भाग्य म्हणतात कशाला? तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल भदे पुरुषो यदा वै ज्ञान हे दुगदमो होमदांधकार नाशम विदा हे दुदय देवे का डोळ्यात बांधला. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असता. मग भाग्य म्हणायचे कशाला? बायको, पोरग, पैसा याला जर भाग्य म्हणायचं नाही परमार्थात तर परमार्थात भाग्य म्हणायचं कशाला? हे भाग्य आहे बरं का, पण हे संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्यच आहे. पोरं चांगली निघणं संसारातलं भाग्यच आहे. पैसा आपल्याकडे असणं संसारातलं भाग्यच आहे. एखादं पद आपल्याकडे असणं संसारातलं भाग्यच आहे. पण परमार्थात भाग्य कशाला म्हणायचं? ऐका, देवानं जवळ घ्यावं हे पहिलं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य आणि संताचं दर्शन व्हावं तिसरं भाग्य. प्रमाण सांगतो ऐका. देवानं जवळ घेणं पहिलं भाग्य. भाग्यवंत मनोजया बोला बोला शरण गेले पंढरी राया. दुसरं
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आणि तिसरं भाग्याचा उदय संताच्या सहवासात राहायला मिळणं थोडा आवाज द्या याला म्हणायचं भाग्य. धन्यवाद. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ करणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. थोडा आवाज कमी करा. माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील महाराज. माणसाचं काय, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्याने लोक चालतात आणि आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. आपलं कोण आणि परक कोण हे जाणून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहा. परक्यातले आपले ना आपल्यातले परके इथंच कळतात. गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. कोण आपना है कोण पराया है हात देने से पता चलता है. आपलं कोण आणि परक कोण इथंच कळतं. माणसांजवळ करणं भाग्य नाही. माणसं कंडिशन नुसार बदलतात, वातावरणानुसार माणसं बदलतात. लक्ष देऊन ऐका बरं. वातावरणानुसार माणसं कसे बदलतात सांगतो मी तुम्हाला. बोलत चला. चहात माशी पडली तर चहा काय करतात, बोला ना, फेकून देतात. चहात माशी पडली तर चहा फेकून देता आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला 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 बोला. मग कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता का अगोदर चोखता मग फेकता? त्याला मक्खी च्यूस म्हणतात. लक्षात ठेवा महाराज. चहा फेकायला हरकत नाही, 5 रुपयाचा आहे. 500 रुपये किलोचं तूप फेकायचं. मग लोक माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही पाणी मार. लक्षात ठेवा हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. लक्षात घ्या. म्हणून माणसांजवळ करणं भाग्य आहे का? माणसं तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. फोन केला की म्हणतात शास्त्रीजी कुठपर्यंत आले आणि फोन ठेवला की कुठवर आलं ते. परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. तोंडावर म्हणतात काय महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख येते, त्याला अक्कल नाही. ही परिस्थिती आहे. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला. म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे तारीख शिल्लक नाही. म्हणलं माझ्याकडे काय तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता तारीख नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही म्हणे तुम्ही आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं ध्यानच नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार म्हणे काय म्हणले महाराज, फोन लावणार म्हणे नाही म्हणतात. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. परिस्थिती आहे. लोक मानतात या भ्रमातच राहू नका. विठाला विठाला. लक्षात घ्या बरं का. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असले लोक त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब एक आमचं गाव आहे, हे जो काही विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. आणि तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खा गाव याचा अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. जिसपे भरोसा होता है वही धोखा देता है. विठाला विठाला. माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं. देवानं डोक्यावर घेतलं की जग आपोआप डोक्यावर घेतं महाराज. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. ज्याला देवानं डोक्यावर घेतलं ना, जरा वाक्य लक्षपूर्वक आहे का.
ज्याला देवाने डोक्यावर घेतलं ना त्याला किती बी खाली ओढण्याचा प्रयत्न करा, त्याला कोणीच खालू आणू शकत नाही. आणि ज्याला देवानं खाली ठेवलं ना त्याला कोणीच मोठं करू शकत नाही. लक्षात करा, आज आम्हाला देवानं डोक्यावर घेतलंय. आज 80 वर्षाची माणसं आमच्या पाया पडतात. तुझ्या पाया पडत नाही, तू देवाचं नाव घेतो म्हणून तुझ्या पाया पडतात. म्हणून हे लक्षात असणं फार गरजेचं. कुणापेक्षाही मोठं व्हा, पण देवापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. जो देवापेक्षा मोठं व्हायला जातो तो जेलात जाऊन बसतो. म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, अगर दी हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी औकात मेरी, मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनव. अरे तू जण हे बघा, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं. हे उपकार त्यांचे. अरे त्यांनी आम्हाला पाया पडायच्या लायकीचं बनवलं, हे त्यांचे उपकार आहेत. विठाला विठाला. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगा ऐका. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. चोरी लालच काम क्रोध लोभ याच्यावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य. विठला विठला. देवानं जवळ घेणं, बोला बोला, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी 10:30 वाजायला 5 मिनिटं कमी असताना आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली गुरुजी, आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. बरोबर आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. त्याच्या अगोदर असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायी कपन. आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे याचा अर्थ असा आहे याच्या अगोदर धावत होत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असं त्याचा अर्थ आहे. पण आता हा शब्द एक गोष्ट पूर्ण झाली
बस मंदिराचा कलर झाला. आता फक्त असंच असतं. आता मला दुसरीकडे जायची इच्छा नाही. संताच्या पायाजवळ मला जे काही संसारातलं दुःख घालवायचंय ते तिथं मी घालवणार आहे. एक गोष्ट पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सुरुवात करायची. की मध्ये कोणता शब्द असतो? बोला ना आता. कोणता? आता बोला ना. आता बोला ना. कोणता? आता. हाच आता लक्षात ठेवा. सोपं सांगू का? आता नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोची ऐकण्याची सहनशीलता, कॅपॅसिटी, मर्यादा संपली की बायको म्हणते आता सगळ्यांना अनुभव आहे, आता बास झालं. मी म्हणून बरंही नाही ती एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरे नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लकच आहे, तो सुटला नाही महाराज. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. बाया बोलायला लागल्या, तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी या तुम्हाला, त्याला घरात किंमत नाही. किती सुंदर पखवाज वाजून जाव आणि घरी गेल्यावर बायकोल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. आवाज जाते माणसं, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. विष्णू बाबा बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसांग गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलंच बरं, दाखले म्हणून. लक्षात ठेवा, बाया एकदा बोलायला सुरुवात केली की माणसाचं जमत नाही बघा. आणि बायांना कौतुक नाही हो, बायला कौतुक अजिबात नाही. भाऊ एकानं अशी बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकानं म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायला नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातलेच दिसला असतात. तिला काय कौतुक आहे महाराज. विठाला बाई नवऱ्याला म्हणे आहो मी कुणा कुणाला सांभाळू, असं कीर्तन पाहिजे. एक बाई म्हणे कुणा कुणाला सांभाळू, तुम्हाला सांभाळू का पोरांना सांभाळू का तुमच्या माय बापाला सांभाळू का घर सांभाळू का गुरं सांभाळू, सांगा ना मी कुणा कुणाला सांभाळू. नवरा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ, मी सगळ्याला सांभाळू. पण ती सांभाळणार नाही महाराज, लक्षात ठेवा, ती सांभाळणार नाही. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? बोला ना आता, आता बोला ना, कळलं ना आता, सांगू पुढचा आता, यालाच म्हणतात आता उजळले भाग्य आता. Oh,
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. लक्ष देऊ नाही का? तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हा, लक्ष द्या. उजळले भाग्य, बोला ना. आता अवघी चिंता. महाराज म्हणतात आता माझ्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, बरोबर आहे ना? चिंता नाही असा माणूस नाही, चिंता नाही असा माणूस जगात सापडणार नाही. मी जगात म्हणतोय, भारतात नाही. 850 करोडचं जग आहे. जगाची लोकसंख्या 850 करोड आहे. 125 सव्वाशेच्या पुढे भारताची आहे. हा, एवढ्यापैकी कुणाला जाऊन जरी विचारलं तुला चिंता नाही का, तर एकही सापडणार नाही. जरा लक्ष द्या. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा? काही पोट भरण्यासाठी पळतात, तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे, तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता नाही असा माणूस नाही. जेवायला मिळेल का नाही, चिंता. जेवायला मिळेल का नाही, चिंता. तुम्ही बोलत नाही, ही चिंताच आहे. जरा बोला ना. जेवायला मिळेल का नाही, चिंता. झोपायला मिळेल का नाही, चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही. टेकायला खांब मिळेल का नाही, चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही, इको कमी करा. मुलगा होईल का नाही, बोला बोला बोला, चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही, चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही, चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, ढेकनमोहाच्या. ढेकनमोहच नाही, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, पण अभ्यास करेल का नाही, चिंता. अभ्यास केला पाहिजे ना. पाहिजे त्या शाळेत पोराला ऍडमिशन घेऊन देता येईल, पण अभ्यास करणं कुणाचं काम आहे, बोला ना. त्याचं काम आहे ना. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं. शाळेच्या पटांगणात झोपलं, त्याचे मास्तर आले, गुरुजी सारखे. मास्तर म्हणले, बाळ्या इथं काय झोपला रे, जाय तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरग म्हणे, तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले, अरे तिथं बसल्यावर तुला ते शिकवायलेलं समजेल ना. मग समजून काय करायचं म्हणे. अरे समजल्यावर तुला अभ्यासाला सोपं जाईल. बरं गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, मग पुढं काय. अरे अभ्यासाला सोपं गेल्यावर तुला मार्क चांगले पडतील. पडले म्हणे चांगले मार्क, मग पुन्हा काय. अरे मार्क चांगले पडल्यावर तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं म्हणे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, मग पुन्हा काय. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळाली म्हणे डिग्री, तिचं काय करायचं. अरे डिग्री मिळाल्यावर तुला नोकरी लागली म्हणे नोकरी, मग पुढं काय. अरे नोकरी लागल्यावर पैसा येईल ना. आला म्हणे पैसा, मग त्याचं काय करायचं. अरे पैसा आल्यावर तुला बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, मग पुढं काय. गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी, मग पुढं काय. ते मास्तर म्हणले, अरे एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायला म्हणे. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. का त्रास देताय तुम्ही. असं असेल तर काय सांगणार आपण, सांगा. अभ्यास करेल का नाही, चिंता. अभ्यास केला, पास होईल का नाही, चिंता. पास झालं, मार्क चांगले पडतील का नाही, चिंता. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही, चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही, चिंता. चांगली डिग्री मिळेल का नाही, बोला बोला बोला, चिंता. चांगली डिग्री मिळाली, नोकरी लागेल का नाही, चिंता. नोकरी लागली, आता नोकरीच्या पुढे काय, छोकरी आहे. पोरगी मिळेल का नाही, चिंता. पोरी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय झाला. पोराच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये. ते दैल्या उडू बेजार आहे. दैल्या अर्धी बिडी आहे. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचा नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पकवा जायचा मेळ बसणार. तुम्ही झाले आता गेली. महाराज पोरीच राहिल्या नाही. लक्षात घ्या. आमच्या गावचा एक नवरदेव माझ्या गाडीत बसला. भाऊ खोटं बोलत नाही बरं का. त्याला पोरगी पाहून आला, गाडीत बसलं. म्हणलं आलात पोरगी पाहून, म्हणे हो. आली का म्हणलं पसंत, म्हणे पसंत. वर्ष झाले म्हणे मी कोणती बी होच म्हणायलो, पण वेळच
पोरीच राहिलं नाही महाराज, मुलगी मिळेल का नाही चिंता. बर लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता आहे. लग्न झाल्यावर आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं, चिंता. सांभाळलं घरात पण शरीर चांगलं राहतं का नाही, चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला तर चांगला डॉक्टर मिळेल का नाही, बोला बोला बोला, चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे ना. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटन हार आणला. तो पेशंट म्हणजे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटन हार काय आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागे होतो करायला. हार आणाय कुठं जाऊ मी आता सांगा. चांगला डॉक्टर मिळेल का नाही, होय चांगला डॉक्टर मिळेल का नाही, चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय, बोला 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 माऊली, बिल किती होतंय, चिंता. बिल पाहून जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल, चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते, मी सांगतो ना तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. महाराज म्हणतात चिंता याची करू नका, चिंता कशाची करा बघा. साधू संताला परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता कोणती आहे. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, रामायण चित्तमारे, काही उद्धार बोला काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही ऐशी दशा काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुलतसे पुसावेसे. बोला बोला हेची वाटे जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना शरीर. जाणार आहे तुका म्हणे चिंता, वाटे कोण भेटे सांगे आहे का नाही. देव कृपा करील मग, मला देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणून म्हणतात ना नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय पल पल जाए छिन छिन जाए, पल पल जाए छिन छिन जाए, कैसे करूं मैं हाय. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय रे, नींद नाय म्हणजे झोप येत नाही, चैन येत नाही, जिवंत चाललं देव भेटत नाही. महाराज म्हणले ही चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळं संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. लक्ष द्या बरं का, संताच्या दर्शनामुळं हा लाभ मला झाला. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे दे, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संत समागमे धरावी, करावी तातडी परमार्थाची. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. येतो एक संतात लाभ पायी उत्तम, म्हणून संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला जोडलेला देव संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवो तो परमात्मा हृदयात साठवला.
कुठून आणून साठवला तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला विठोबा रखुमाई.